सदर पुलिस के हाथ लगे नोट एक्सचेंज रैकेट के सदस्य फटे पुराने नोटों को बदलने के कारोबार से जुड़े हुए हैं और इस कारोबार की आड़ में वह साल भर से करोड़ों रुपए के चलन से बाहर किए गए 2000 के नोटों को बदल रहे थे। इस मामले में सबसे चौंकाने वाली बात यह है कि इस रैकेट का सदस्य आरबीआई के सामने ही मूंगफली बेचने का काम करता था। फिलहाल इस मामले में जांच में कई नामों के खुलासे और भी हो सकते हैं। त्याच्यामध्ये जे आरबीआयच्या पॉलिसीनुसार 20,000च्या मॅक्झिमम नोटा आपल्याला बदलता येतात. त्याच्या अनुषंगाने काही डाऊटफुल व्यक्ती ह्या वारंवार त्या ठिकाणी जाऊन किंवा काही ह्याच्यामध्ये इतर व्यापारी लोकांच्या नोटा सुद्धा बदलण्याबाबतची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. त्याच्या अनुषंगाने सदर पीआय यांनी त्या संदर्भात कारवाई केली आणि त्याच्यामध्ये आम्हाला 4 व्यक्तींची नावं निष्पन्न झाली. आपण 4 व्यक्तींना अटक केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये सध्या जो मेन आरोपी आहे अनिल जैन हा आमच्या सध्या ताब्यात आहे. तो मूळचा जबलपूरचा आहे आणि त्या व्यक्तीच्या मार्फतीने जे या ठिकाणचे लोकल 3 व्यक्ती हा नोटा चेंज करण्यासंदर्भात काही महिलांचा यूज करत होते किंवा इतर रिक्षावाले असतील किंवा जे आजूबाजूला त्या ठिकाणी आरबीआयच्या लोक व्यवसाय करतात, हातगाडी लावतात, यांच्या मार्फतीने हे नोटा बदलण्याचं किंवा त्यांच्याकडून हे करवलं जात होतं. त्याच्या अनुषंगाने या व्यक्तीने इतर 5 व्यापाऱ्यांकडून जे बनारस स्थित आहेत, काही दिल्ली स्थित आहेत, ह्या व्यक्तींच्या सुद्धा या ठिकाणी नोटा ज्या 2000च्या बदल्यात 500च्या व इतर नोटा त्यांनी ट्रान्सफर केलेल्या आहेत. सर, नागपुरातून पण काही लोक याच्यामध्ये सहभागी होते. ते लोक त्यांच्या कशा पद्धतीने संपर्कात आले आणि हे कायद्याने गुन्हा आहे का? याच्यामध्ये आम्ही ते चेक करत आहोत की इतर लोकांच्या नावाने जे काही नोटा हे केल्या जातात आणि त्याच्यात कमिशनच्या स्वरूपात परत पैसे घेतले जातात. हा ॲक्च्युली कुठंतरी इलिगल आहे आणि जे की कायद्यानुसार गुन्हा आहे त्याच्या अनुषंगाने आपणही गुन्हा दाखल केलेला आहे. आणि या ठिकाणचे जे 3 लोक आरोपी केलेले आहेत, मूळ व्यवसाय त्यांचा जर पाहिला तर ते असे जे व्यापारी लोकांच्या जे काही फाटलेल्या नोटा असतात हे बदलून देण्याचा मुख्य त्यांचा व्यवसाय दिसून येतो आणि अनिल जैन आहे त्याच स्वरूपाचा व्यवसाय करताना दिसून येतो. म्हणून या ठिकाणी आणखीन आम्ही तपास करत आहोत की याच्यामध्ये आणखीन किती प्रमाणात नोटा आतापर्यंत बदलवल्या आहेत, कुणामार्फत बदलवल्या आहेत आणि त्या 2000च्या नोटा लिगल होत्या का किंवा इन्कम टॅक्स चुकवून किंवा जे नोटाबंदीनंतर ज्या नोटा बाहेर निघाल्या नाहीत पण आता त्या काढल्या जातात, या संदर्भात आम्ही पुढील तपास करत आहोत. हे जे नोटा बदलवणारे होते त्यामध्ये याच्या बदल्यात काही कमिशन वगैरे मिळायचं? याच्या बदल्यात त्यांना काही कमिशन मिळत होतं वेगवेगळ्या स्टेजला. जसं 20,000 रुपयाची जर नोटा बदलून घेतल्या तर काही ज्या बदलून घेत होते त्यांना 400 रुपये, त्यानंतर मिडिएटरला 200 रुपये, 100 रुपये अशा प्रकारचा हा व्यवसाय सुरू होत होता आणि त्या नोटा मग त्या व्यापाऱ्यांकडे रिटर्न जे कमिशन झाल्यानंतर जे काही 15-20% त्यानंतर त्या मूळ व्यापाऱ्यांकडे ते पैसे जात होते आणि त्या मिडिएटरला त्यातून ते पैसे मिळत होते. पुऱ्या नोटा ज्या मिळायच्या बँकेतून त्याची देखील नाही, त्याचा जो उपयोग करण्यात आला, जसं उत्तर भारतामध्ये जी पद्धत आहे की पैशांचा हार घातले जातात आणि त्या आरबीआय मधून ज्या कोरा नोटा घेतल्या जातात त्याच्यामध्ये जरी 10,000चा हार असेल तर त्याला 11,000 रुपये मिळतात. अशा स्वरूपाचं ते सुद्धा याच्यामध्ये निष्पन्न होत आहे. पण आमचा त्या संदर्भात आणखीन तपास सुरू आहे. तुम्ही आतापर्यंत किती पैसे जमा केलेले आहेत? तर 2000च्या किती नोटांचा समावेश आहे? 500च्या? याच्यामध्ये आपण 2 लाख आतापर्यंत सीज केलेला आहेत आणि त्याच्यामध्ये एक आपल्याला 2000ची नोट मिळालेली आहे. हा आकडा वाढू शकतो का याच्यातले आरोपी आणखी? हा, याच्यामध्ये आम्हाला इतर जे काही व्यापाऱ्यांची नावं मिळाली आहेत त्याच्या अनुषंगाने आम्ही चौकशी करत आहोत आणि निश्चितच याच्यामध्ये आम्ही नावं वाढतील आणि त्याच्या संदर्भातच आमचा तपास सुरू आहे. सर, नागपूरलाच का निवडलं होतं या सगळ्या लोकांनी? म्हणजे नागपूरतून का? नाही, या ठिकाणी जे काही त्यांचे जो जैन म्हणून आरोपी आहे त्याच्या अनुषंगाने त्याचे जे परिचयाचे 2 लोक या ठिकाणी काम करत होते त्यांच्या अनुषंगाने केलेले आहे. त्या अशा अनुषंगाने भोपाळ आणि बदलापूर आहे त्या ठिकाणी सुद्धा असे प्रकार घडल्याचे काही प्रमाणात आम्हाला माहिती मिळत आहे. ते सुद्धा आम्ही तपासात निष्पन्न करू. आंतरराष्ट्रीय अटक असण्याची शक्यता? त्याच्याबद्दल आतापर्यंत आपल्याला माहिती नाही. डॉक्टर मेघास द होलिस्टिक हीलिंग सेंटर एंड वेट लॉस वाला, जहां दी जाती है मेडिटेशन थेरेपी जैसे पास्ट लाइफ रिग्रेशन, चक्र हीलिंग, सबकॉन्शियस माइंड रिप्रोग्रामिंग, वेट लॉस, थायराइड रिवर्सल, मानसिक बीमारियां जैसे डिप्रेशन, एंजाइटी, शिजोफ्रेनिया से छुटकारा पाए बिना किसी दवाई, बिना कोई इंजेक्शन के, सिर्फ थेरेपी के माध्यम से। इनके ब्रांचेस महाराष्ट्र, मध्य प्रदेश और छत्तीसगढ़ जैसे राज्यों में भी है। इनका पता है मानीवाड़ा रोड, बाकरे सेलिब्रेशन के पीछे, अंबिका नगर, नागपुर। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 8208006178 और 9404084862 पर।